श्रावण मासानिमित्त इंदिरानगर नाका येथून कोपिनेश्वर मंदिरापर्यंत रामसेवेतर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेत हजारो शिवभक्त सहभागी होत असून दरवर्षी भगवान शंकराची पूजा आणि आशीर्वाद घेण्यासाठी अशा कावड यात्रा काढल्या जात असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे। कावड यात्रेच्या निमित्तानं बोलताना केळकर यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनावरून सुरू असलेल्या चर्चेलाही उत्तर दिलं। कुंभमेळा मोठ्या प्रमाणात आणि भव्य स्वरूपात पार पडेल असा विश्वास व्यक्त करत खरे रामभक्त आणि देशभक्त कोण आहेत हे जनतेला चांगलंच माहिती असल्याचं त्यांनी सांगितलं। विविध प्रकारचे नरेटिव्ह पसरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। राहुल गांधी यांच्या संवाद कार्यक्रमाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जेनझेड संवादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना केळकर यांनी तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणं हे केवळ एखाद्या दिवसापुरतं मर्यादित नसून वर्षातील 365 दिवस सुरू असतं। रोजगार, स्वयंरोजगार तसंच तरुणांवर होणाऱ्या अन्यायाच्या प्रश्नांवर सातत्यानं काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका करताना केळकर यांनी या योजनेला सुरुवातीला विरोध करणारे आणि न्यायालयात जाणारे विरोधक आता लाभार्थी महिलांची आठवण काढत आहेत। शासनाच्या अटी शर्तींनुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे आणि धोकादायक ठिकाणांचा मुद्दाही केळकर यांनी उपस्थित केला। कावड यात्रेच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा देताना केळकर यांनी शिवभक्तीमधून शक्ती मिळते आणि त्यामुळे हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात। यंदाही मोठ्या संख्येनं शिवभक्त सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांना श्रावण मास आणि कावड यात्रेच्या शुभेच्छा दिल्या। कावड यात्रा काढली जात आहे। ठाण्यात देखील एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते, भगवमय वातावरण झाले। आज आमच्या रामसेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे सर्वात मोठी कावड यात्रा ज्याला म्हणता येईल अशी कावड यात्रा आज या ठिकाणी सुरू झालेली आहे। या इंदिरानगर नाक्यापासून ते कोपिनेश्वर मंदिरापर्यंत ही कावड यात्रा जाते आणि हजारो एक 4-5 हजार शिवभक्त आणि आमच्या महिला भगिनी या कावड यात्रेमध्ये सहभागी होतात। श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये या प्रकारची भगवान शंकराकडे प्रार्थना करण्याकरता, त्याचा आशीर्वाद मागण्याकरता अशा प्रकारची ही कावड यात्रा दरवर्षी या सगळ्या भागामध्ये आम्ही काढत असतो रामसेनेतर्फे। सर, पाहायला गेलं तर आता कुंभमेळा पण येत आहे नाशिकचा, त्यातच आता भाजपचे गिरीश महाजन असतील या सरकारवर आश्चर्य भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात। एकंदरीत आता कुंभमेळा संदर्भात देखील आता येणाऱ्या काळात देखील वाद होईल। कुंभमेळा देखील मोठ्यात मोठा होईल। शेवटी या देशामध्ये जी जनता आहे ते सगळे भक्त आहेत। कुंभमेळा हे काय आजची गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे किती चुकीचा नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही। ठाणे शहरातील माजिवडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा दिसत असल्याबद्दल समाज माध्यमातून काही रील्स व्हायरल झाल्याने आपल्या निदर्शनास आलं होतं। आज या पुलाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून MMRDAच्या अभियंत्यांच्या मदतीनं याबद्दलची सद्यस्थिती जाणून घेतली। यावेळी मेट्रोच्या मार्गावरील कवेंचरपाशी काही पॅनल सुटल्यासारखे खालून पाहिल्यावर दिसत असले तरी हे पॅनल बसवताना बीमकास्ट आणि स्टिचिंगद्वारे ते एकमेकांना जोडले जातात। हे पॅनल कास्ट करून बनवले जात असल्यानं एकाच आकाराचे असतात। बाकी ठिकाणी ते एक सलग दिसत असले तरी मेट्रो जिथे वळते तिथे मात्र त्यात थोडा फरक पडत असल्याने ते सुटल्यासारखे दिसतात। असं वाटत असलं तरीही आतून ते मजबूत असल्याचं या अभियंत्यांनी सांगितलं। असं असलं तरीही लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या पॅनलची मजबूती पुन्हा एकदा तपासावी आणि गरज असल्यास ते पुन्हा काढून नीट बसवावे। तसंच गेल्या काही दिवसात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्याचं स्टिचिंग नीट झालं आहे अथवा नाही याची शहानिशा करून घ्यावी असे निर्देश देण्यात आलेत। यावेळी या मेट्रो मार्गावर काम करणारे MMRDAचे अधिकारी, कार्यकारी अभियंतेही उपस्थित होते।
श्रावण मासानिमित्त टेंभी नाका येथील आनंद आश्रमात दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या महापूजेचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री सत्यनारायण पूजेचं दर्शन घेत उपस्थितांना श्रावण मासाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, अनिता बिर्जे, आनंद परांजपे, ठाणे विधानसभेचे शहर प्रमुख हेमंत पवार, नगरसेवक सुधीर कोकाटे, गटनेते पवन कदम, नगरसेवक सुधीर भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठाण्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गळती लागली. आज अजित पवार गटातील ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख आणि ब्लॉक अध्यक्ष गोशफाक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढू लागले. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेला अनुसरून आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व स्वीकारून मोठ्या प्रमाणात युवक पक्षप्रवेश करू लागलेत. आज युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवा नेते वीरू वाघमारे यांच्या पुढाकाराने अजित पवार गटातील ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्राचे युवक कार्याध्यक्ष फिरोज शेख आणि ब्लॉक अध्यक्ष गोशफाक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी माथाडी सेलचे अध्यक्ष सचिन पंधरे, महिला कार्याध्यक्ष फुलबानू पटेल, ओबीसी सेलच्या महिला अध्यक्षा मनीषा पटेल, बिपिन गेहलोत आदीही उपस्थित होते. अभि कुठे अभि असं मोठ्या प्रमाणात युवक पक्षाकडे आकर्षित होत आहेत, काय सांग? तुम्ही गेले कित्येक दिवस बघताय, दर आठवड्याला 50-100 युवक राष्ट्रवादी सपामध्ये येत आहेत. आणि त्याचं खरं कारण आहे की सगळे आव्हाड साहेबांचं नेतृत्व बघून ठाणे शहरात जे विरोधी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे त्याच्याकडे बघून ते आकर्षित होत आहेत. आज अतिशय बरं वाटतंय. या 100-150 कार्यकर्ते अजित पवार पक्षामधनं या ठिकाणी युवक आलेले आहेत आणि रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री केंद्र नागरिकांसाठी खुलं करण्यात आले. ठाण्यातील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ हे विक्री केंद्र उभारण्यात आलं असून नागरिकांनी या केंद्राला भेट देऊन कारागृह प्रशासन आणि बंदी बांधवांचा उत्साह वाढवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. कारागृह विभागाच्या सुधारणा व पुनर्वसन या ब्रीदवाक्यानुसार बंदी बांधवांना शिवणकाम, सुतारकाम, लोहारकाम, बेकरी, पॉवरलूम यांच्यासह विविध व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कामाचा मोबदलाही दिला जातो. रक्षाबंधनानिमित्त यंदा रंगीबेरंगी राख्या, लाकडी आणि लोखंडी वस्तू, आकर्षक शोपीस, सतरंजा, दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स यांच्यासह विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे विक्री केंद्र सकाळी 8:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने या वस्तूंची खरेदी करून बंदी बांधवांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचं आवाहन कारागृह प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.